ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. उल्हासनगरमधील कर न भरणाऱ्या नागरिकांवर मालमत्ता जप्तीची कारवाई होणार आहे. 10 जुलैपासून जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव होणार आहे. त्यासाठी महापालिकेने नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. उल्हासनगर शहरात मालमत्ता कर न भरणाऱ्यांची संख्या 60% अधिक आहे. एकूण थकबाकी 9,036 कोटी आहे. महापालिका वारंवार करधारकांना नोटीस बजावून देखील कर नागरिक वेळेवर भरत नसल्याने महापालिकेने अखेर जप्तीची कारवाई सुरू केली. याविषयी अधिक माहिती दिली कर विभागाच्या निरीक्षक नीलम बोडारे यांनी. उल्हासनगर महानगरपालिकेअंतर्गत एकूण 1,83,521 मालमत्ताधारक आहेत. मॅडम, यामधून किती प्रॉपर्टी टॅक्स धारक थकबाकी भरलेली आहे? त्यापैकी एकूण 40% मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराचा भरणा केलेला आहे. त्यापैकी आपली थकबाकी एकूण 819,18,98,455 रुपये आहे. त्यापैकी चालू मागणी 117,80,94,043 रुपये आहे. असे एकूण पूर्ण आपलं मालमत्ता कर भरणं आहे 936,99,92,498 रुपये. मॅडम, अभय योजना लावून सुद्धा काही टॅक्स पावती करधारक जे आहेत ते थकबाकी भरत नाही, टॅक्स भरत नाही. यावर कशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे? थकबाकी धारकांवर माननीय आयुक्त तथा प्रशासक यांनी दिलेल्या निर्देशानुसार जप्ती, अटकावणी, लिलाव अशा प्रकारच्या कारवाया आपण करणार आहोत. तरी नागरिकांना विनंती आहे की आपण आपल्या मालमत्ता कराचा त्वरित भरणा करावा व अशा कारवाया टाळाव्यात. मॅडम, जे रेग्युलर टॅक्स पेयर आहे, जे वर्षानुवर्षे टॅक्स भरतात, पण आता अभय योजनेमध्ये भरपूर लोकांनी टॅक्स भरल्यात आणि 2024 मार्चमध्येच यांनी सगळं टॅक्स भरलेलं आहे आणि यांना आत्ता पुन्हा वापस टॅक्स पावत्या नवीन पाठवल्यात. त्या लोक काही नाराज आहेत की आम्ही आत्ताच टॅक्स क्लिअर केलं आहे आणि आम्हाला पुन्हा टॅक्स पावती आलेली. यामागचं नेमकं लॉजिक काय आहे? ही ॲक्च्युली जी टॅक्स पावती आहे ही चालू वर्ष 2024-25ची आहे. चालू पावती ऑगस्ट 2024पर्यंत जर का त्याचा भरणा केला तर तुम्हाला 5% सवलत आहे. तरी सर्वांना विनंती आहे की या सवलतीचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. मॅडम, आपण चार्ज घेतल्यापासून एकूण किती टॅक्स जमा करण्यात आलेला आहे? माननीय आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशानुसार दिनांक 10 जून 2024 पासून मालमत्ता कर विभागाचा मी अतिरिक्त कार्यभार स्वीकारल्यापासून रुपये 6,98,00,000ची करवसुली केलेली आहे. मॅडम, जे महानगरपालिकेचे करधारक आहेत त्यांनी जर त्यांच्यावर जर कारवाई होती त्याच्या वाचण्यापासून तुम्ही काय संदेश देण्यात आला? यांना एकच सांगेन की लवकरात लवकर तुम्ही मालमत्ता कराचा भरणा करावा आणि या सर्व कारवायांपासून तुम्ही स्वतःला जेवढं अलिप्त ठेवता येईल तेवढं ठेवावं. ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.